सासरे, तुम्हाला जावाय माना अगर नका मानू, मी तो तुम्हाला सासरे मानले आणि तिला बायको. झालं ना तुझ्या मनासारखं? त्यासोबत खुशाल वर निघून गेली तू. आम्ही कसली स्थळं दाखवतोय आणि तू कोणाची नादी लागली? हो हे ना प्लॉटचं काम उरकायचं बघा लवकर बघ. काय मग हिरो, झालं मनासारखं? म्हणजे अरे तुझा बाप किती ईर्षेल पेटलाय, तो जर असाच आडून राहिला ना मला विलन व्हावं लागेल. त्यांचं काय तवं एवढं, मी आहे ना तुझ्या संग. अरे तू अशी जॉब वाली, मी असा पोरगा, जसं तुला राजी केलं तसं सासऱ्यांना पण राजी करावंच लागेल ना. केला प्रयत्न तर ते पण होईल. मला एक विचारायचंय, तुला एवढं प्रेम माझ्यावर कसं काय झालं? आम्हा मुलींना एक क्षण आणि एक झलक खूप झाली प्रेमात पडायला. अजून? बास की, अजून किती पाहिजे? यापेक्षा जास्त विचारू नकोस. राहिलं. आज नाही नेणार का कडक चहा प्यायला? चल पाच तू. आलो रे. बॉबे, या तुकारामची अजून कमिशन आलेलं नाही. आणि संख्या तुला लावलं होतं ना त्या सर्जरावचं घ्यायला? गेलतो ना, बोलला होता देतो म्हणून. हो त्या तुकारामच्या पुरीचं लग्न आले त्यामुळे म्हटलं कशाला मागे लागायचं एवढं. त्याचं नाही, त्याचं काय लग्न करतोय? कामच चाललंय. बोल ना. मी आज पहिल्यांदा काहीतरी केलंय माझ्या हाताने, शिरा. म्हणलं तुला द्यावं, बघ खाऊन कसा झालाय. शिरा म्हणजे आहे ना आमच्या भाऊला खूप आवडतो बघा. तुम्हाला कसं काय माहिती झालं वहिनी? माहितीये ना मला तुझ्याबद्दल. काय माहितीये का, कुठलंही काम करण्याआधी आम्ही भाऊला पाठवत नाही. आम्ही आधी स्वतः जातो आणि खात्री करून घेतो. तेव्हा कसं आहे, तुम्ही एवढा शिरा आणलाय, बरोबर आहे का नाही भाऊ? तू साडी कशी खूप छान दिसते रे. हाताला काही भाजलं वगैरे नाही ना? इथं काय इथं लागले? आलं वहिनी स्वयंपाक मस्त करते राव. आपल्या जेवायची सोय झाली म्हणता मग. सवय वहिनी जाताला. चव आहे चव आहे. बघू बघू अजून थोडं बघू. हे बघ हे बघ हे बघ. नाही नाही याच्यात बघू भाऊ. वा काय शिरा बनवलाय वहिनी. भाऊ तुम्हाला याच्यात ठेवलाय बरं का, पोटभर खा. पर काय घेऊन येतं ना वहिनी पुढच्या वेळी? जे बनवल ते आणला. चालेल चालेल चालेल. हो. नक्की आणा जबर का. आणि आम्ही इथं नसलो ना ते गावातली टपरी तिथं ठेव जबर का. बॉबे, भागलं ना तुझं? हा. जा आता. बघ काय तुझे मित्र किती ठेवलंय बघ तुला. मी माझ्या हाताने तुझ्यासाठी बनवलं होतं. ते माझे मित्र आहेत. मी बिनगोर झालोय आता. तू किती छान बनवलंय बघ. त्यांनी सगळं संपवलं. लग्नानंतर माझी काळजीच मिटली. आता तेवढं तरी खाऊन बघ. बघ तरी, सांग तरी कसं झालंय. छान झालंय. Thank you. तुझ्यासारखाच गोड आहे. संख्या, बॉब्या इकडे. काय भाऊ? हा बॉब्या आणि तो संकेत, हे माझे एकदम जिगरी.
कसा वाटला शिरा? काय भारी बनवला होता. जबर जबर. मस्त. हे माझे एकदम जिगरीत, त्यांना कधीच काय म्हणायचं नाही. वहिनी माहितीये ना आम्हाला. आता पुढच्या वेळी आहे ना वहिनींना बिर्याणी आणायला सांगू बरं का. मला चिकन. काय चाललंय बाई? शेंगा फोडते ना भाजीला. हा शेंगा फोडता बाई. तयारी करून ठेवावं लागते आधीच. अहो तुमच्या घरच्या शेंगा येतात, आम्हाला तरी एखादी गोणी द्या. त्याचे काय असतील पैसे देऊन टाकते मी. बरं घेऊन जा ना मग. काल तुमच्या घरी माणसं आली, ते पुरीचं लग्न मोडलंय का काय? माझ्या कानावर आलं थोडं. सोयरीक मोडून आबरू जायचं काम झाले. पोरगी ऐकत नाही. काय करावं या पोरीला? नाना नमस्ते. नमस्ते. मुलीने दाखला दिलता. हां रानू चहा आण रे, 2 कप. काल पाहुणे आलते, काय झालं? पाहुणं सरकारी नोकरीत होता. लग्न पार जमत आलो होतं. गावातल्या नितीनने गोळ घातला. बर, जोपर्यंत तो आहे ना लग्नच होऊन देत नसतो. आता तर लय डोक्यात बसले. आमदाराची माझी ओळख आहे. मंत्रालयात जाऊन पोरीची बदलीच करून टाकतो. ते नितीनचा विषय सोडून द्यायचा. बर, तेवढाच एक पर्याय आहे. इथून लांब जा आणि चला चहा तिथंच पिऊ घरातच आपण. अहो काय झालं तुम्ही एवढे टेन्शन? काय सांगू तुला, काल लग्न जमावून तो तमाशा झाला आणि का सगळ्या गावात बोबाटा झालाय. कसं जगायचं माणसाने? हो ना, मी पण बायांमध्ये गेले का बाया असं तसं बोलतात तिच्याबद्दल. मला असं वाटतं पोरीनीच जरा आपलं ऐकायला पाहिजे. कुठे येते? आहे की घरात. बोलो बरं तिला. आरती, ए आरती, इकडे जरा बाहेर. काय गाय? बाबा काय म्हणतात ऐक. आरती माझं ऐक, मी तुझं भाल्यासाठीच बघतोय. मी ज्या पोराशी लग्न कर म्हणतोय ती पोराशी तू लग्न कर. पण बाबा, माझं नितीनवर प्रेम आहे. तुला एवढं शिकवलंय, लहानाचं मोठं केलंय आणि तुला एवढं मोठं पदावर बसवलं आणि तू म्हणते की माझं त्याच्यावर प्रेम आहे. किती येडेपणा आहे हा. आरती, तू आमचं ऐकणार नाही का? दे बरं मला वचन, खा आमची शपथ की आम्ही जे सांगल तेच तू ऐकशील. झालं ना तुझ्या मनासारखं? तुला मी म्हणत होते पळून चल, तू नाही ऐकलं. आता काय झालं माहिती का? माझा जीव तुझ्यात पण अडकलाय आणि घरच्यांच्या वचनात पण. मला काय करू काय नाही कळत नाहीये. काय करू मी आता सांग? हे बघ, मी जीवनात असं कोणतंही काम केलं नाही ज्यात माझा स्वार्थ नाही. पण माझं सुख हे तुझ्या सुखावर अवलंबून आहे. एवढं करून जर तुझ्या डोळ्यात पाणी येत असेल तर नाही करू शकलो मी प्रेम, तर काय झालं मला प्रेम? ऐक, जा तू, कर त्यांच्या मनासारखं, होऊ दे त्यांच्या मनाने लग्न. तू इथं, मी इथं. काय असं नाही त्याच्या मनात ते होईल. तुझ्या आई वडिलांना माझ्या एवढा का राग आहे हेच मला कळत नाही. मला माहिती आहे रे, तू दिसायला वागायला रूढ असलास तरी मनाने खूप चांगला आहेस. मी जसा आहे ना तसाच ठीक आहे. जा तू. बरं, शेवटचं तरी भेटू दे. आई, काय करतेस? बटाटा कापते भाजीसाठी. आई, माझं म्हणणं ऐक. माझं लग्न नितीन सोबत लावून द्यायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? तू जर त्या नितीनचा नाद नाही सोडला आणि तू हट्टाला पेटली आणि जर काही चुकीचं पाऊल उचलला ना, मी जीव दे ना, सांगून ठेवते तुला. आई, तुम्हाला तो न आवडायला तुम्ही त्याचा एवढा रागराग का करता? अगं, तो कामच असे करतो. जमिनीची खरेदी विक्री, टेंडर, त्याचे नाना तऱ्हेचे विरोधक आहेत आणि काय तू त्याच्या नादात पडलीये?
अगं आई, जसं मी काम करते तसंच तो काम करतो. अगं बाळा, त्याचे जे विरोधक आहेत ना, उद्या त्याच्या जीवावर उठतील, त्याला मारून टाकतील. तुझं काय व्हायचं मग पुढं? आम्ही कोणाच तोंडाकडे बघायचं ग? मी माझं बघून घेईन, पण मला लग्न त्याच्यासोबत करायचं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? नाही म्हणजे नाही. ठीक आहे, होऊ दे तुमच्या मनासारखं. ए, तू कशाला आला इथं? तुमची लाईट खराब आहे ती दुरुस्त करायला आलोय. तुला सासूबाई. नव्हतं बोलवलं दुरुस्त करायला, दुसऱ्या माणसाला सांगितलं होतं. तू कशाला आला इथं? आता आलोय ना मी, करतो दुरुस्त. अहो, तुमच्यामुळे आमच्या मुलीचं लग्न मोडलं, वाटोळं झालं आमचं, माहितीये का? आणि मी एकटी बाई असताना तुम्ही कशाला आली घरी इथं आमच्या? वाटोळ केलंय का बोब्या? दुरुस्त कर. अजून काय राहिलंय का? माझ्या पोरीला सांगितलंय मी, तुझ्या नादाला नाही लागायचं. ती जर तुझ्या नादाला लागली ना, मी रितोडी मारणार आहे. बघ आता तुझ्या नादाला लागली का ती. तेव्हाच नाद मिटवाय आलाय सासूबाई तुमचा. ते काय चाललंय तुझं? कशासाठी करतोय हे सगळं? आरतीचं लग्न माझ्यासोबत लावलं तर तुम्हाला काय अडचणी नेमकी? नाही करायचं आम्हाला तुझ्या सोबत तिचं लग्न. काय जबरदस्ती आहे का तुझी? जबरदस्ती एका ठोक्यात आउट करीन. विहिरीत जीव देऊन नाटक करायचं, अशी पोकळ धमकी नाही द्यायची. ते द्यायला धाडस लागतं, जिगर लागतं, कळलं का? हा? आणि राहिलं छन्नीच्या डोक्यात घातली ना त्या हातोडीने, एका सेकंदात जीव जाईल. कोणत्या पद्धतीत जीव घ्यायचा बोलायचं. माझ्याकडे बघ, डोळ्यात बघ. असं जीव जाताना डोळ्यात बघितलं कळतं आणि मग भीती वाटते, कळलं? असं बोलायला सोपं जातं. आवाज बंद, तोंडातून एक शब्दही नाही आला पाहिजे. हे जर डोक्यात घातलं मग कळेल. हा, आता तू सांगायचं कोणत्या पद्धतीत मरायचं. विहिरीत जीव देऊन मरायचं का मी आणलेल्या हातारान मरायचं, तू ठरवायचं. इकडे बघ, ही सूर्य गळ्यावर फिरव. इकडे बघ, गळ्यावर फिरवली, तडफडून एका मिनिटात. यांनी असे हातपाय तोडायचे असते. कसे हातपाय एक एक तोडून तडफडून मारायचं का कसं मारायचं? जीव द्यायचा आहे ना, वीर जीव द्यायचा आहे ना, द्यायचा ना? नाही अजून पण आहे. नक टाकू उपटून, टाकू बघू ना. वीर जीव देण्यापेक्षा एक थोडं हा बोल. काढू हा? झालं पार द्यायचा वीर जीव. आमच्या लग्नाला काय अडचण आहे? काय अडचण? का माझा रागराग करायचा एवढा? मी काय केलं? लोकांच्या ऐकण्या एवढा विश्वास? डोळ्यात बघ, इकडं डोळ्यात बघ. यमराज दिसायला लागलो काय? हो, चुकलं माझं. मी नाही मध्ये पडणार आता. लावणार ना लग्न आमचं? भाऊ पकड जवळ भाऊ. ते स्क्रूड्रायव्हर द्या मला. पकडा. नाही, राहू द्या तुमच्या आता. मी पाणी आणते प्यायला तुम्हाला. चल, थोडं गार पाण्यानं बरं उन्हातून आलोय आता. आणि तुझ्या आईला जेवायला वाढा सांग. किचन मधून आवाज येतोय. अगं काय झालं रडायला? काय गाई, काय झालं? कोण आलं तर काय इथं? काय नाही झालं, ते कांदा कापता कापता डोळ्यात पाणी आलं माझ्या.
अगं आई तू कांदा तर तसंच आहे. खरं सांग काय झालं? मी काय म्हणते, असं बीचं लग्न कुणाकडे जमत नाहीये. तिचं लग्न आपण त्या नितीन सोबतच करून देऊ ना. डोकं बिकं फिरलं काय तुझं? एकटे राहून तू फारच वेळेसारखी करायला लागली तू. अजिबात जमणार नाही ते. चल जेवायला वाढ. आई अगं तूच तर वचन घेतलं ना माझ्याकडून, मग अचानक काय झालं तुला? अगं माझं मन बदललंय आता तुझ्यासाठी. तुमचं दोघांचं लग्न व्हावं असं मला वाटतंय आता. पण पप्पा नाही ऐकणार. हळूहळू आपण त्यांचं मनही परिवर्तन करू. तू हो फ्रेश, मी जेवण वाढते. ठीक आहे चालेल. पाहुणे तुमचं स्थळ आम्हाला पसंत आहे. घेऊ लगेच एंगेजमेंट आवरून मग. चालतंय, काय अडचण नाही. आम्हाला काय लग्न करण्याशी मतलब आहे. आमच्या घरात कोणी बाय माणूस नाही. मला तर पटलेलं आहे. ह्यांनाच विचारून बघा तुम्ही आता. माझं काय म्हणणं नाही, जसे पप्पा म्हणतील तसं. तशी पोरगी आमच्या शब्दाच्या बाहेर नाहीचे. आम्ही सांगाल ना तेच ऐकणार पोरगी. बाबा तू ती म्हणतोय ती खरं आहे ना? एकदम खरंय. फक्त ग बसून बघायचंय आता. चला तर मग आपल्यात एंगेजमेंट करून घेऊया. नका थांबवा माझ्यामुळं. चालू दे तुमच्या, आम्ही फक्त बघतोय. तुम्हाला आमंत्रणच नाही, तुम्ही आलात कसं काय? पाहुणे माणसं आहेत आम्ही. कार्यक्रमाला तर येणारच. पहिलाही असाच लग्नाचा खेळ खंडोबा केला आणि आताही चाललाय लग्न मोडायला. चल चालता हो. बाबा बाद झालं. तुमचं वचन ऐकली, तुमचं सगळं ऐकलं मी. हात उचलायचा काही अधिकार नाहीये पप्पा तुमचा. तुम्हाला अजून काही गोष्टी माहितीच नाहीये. तुम्ही आज जिवंत आहे ना ते ह्याच्यामुळे. ए बस, तू पप्पांना असं बोलू नको. तू ग बस. तुझं कुंकू पण आहे ना ह्याच्यामुळे जिवंत आहे आज. तुम्हाला काही गोष्टी माहित नाहीत. तुम्हाला माहिती का तुमचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस काय घडलं? पाणी 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 आणते मी. पाणी आणते. पाणी. तुम्ही डोळे उघडे ठेवा पप्पा. पाणी पप्पा पाणी अहो डोळे उघडा ना पप्पा. पाणी पाणी हॅलो पाणी पाणी पप्पा डोळे उघडे ठेवा पाणी. पप्पा. पाणी हॅलो हॅलो ॲम्ब्युलन्स. पाणी अहो ऍक्सिडेंट झालाय. पप्पा तुम्हाला उठता येईल पाणी. का? आपण जाऊ. पाणी. आपण हॉस्पिटल मध्ये जाऊ. चला चला. पाणी. उठा उठा पप्पा. पाणी उठा ना पप्पा. पाणी पप्पा पाणी पाणी पप्पा. पाणी पाणी ओ थांबा ना. ऍक्सिडेंट झालाय. मदत करा ना. अहो थांबा ना. पाणी अहो दादा थांबा ना. ऍक्सिडेंट झालाय दादा. पप्पा उठा. आपण जाऊयात. चला पप्पा तुम्ही डोळे उघडे ठेवा. मी बघते मदत भेटते का. तुम्ही डोळे उघडे ठेवा पप्पा. आलेच मी. ओ दादा थांबा ना. ऐका ना दादा, माझ्या ना पप्पांचा ऍक्सिडेंट झालाय. चला ना मदत करा ना प्लीज. ऐका ना दादा प्लीज मदत करा ना. आय दादा. ऐका ना दादा, माझ्या आहे ना पप्पांचा ऍक्सिडेंट झालाय तिकडे. रक्त चाललंय ताई. ऐका ना. वेळ नाही ताई मला. मदत करा ताई. चला ना प्लीज. ताई मला काम आहे, मी नाही येत. अहो ताई ऐका ना. रक्त चाललंय हो लई. थांब
पाय ग पाय ए, पाय ग आई आई काय झालंय बघ रे. आई ए, अरे जिवंत ऐकून नाही तू उचल उचल उचल. भाऊ कशाला आपल्याला काम पडली तर? बॉब्या तुला माणूस की आहे का नाही. उचल उचल की हात लाव. गाडी उठा. भाऊ गाडी बॉब्या बसव चल. बॉब्या बस लवकर. हाय डॉक्टर. ओ डॉक्टर. काय झालंय? हे पेशंट बघा बरंच रक्त व्हायलंय. ऍक्सिडेंट झालाय तिथं रस्त्यावर पडलेलं होतं. ऍक्सिडेंट म्हणल्यावर पोलीस केस झाली पाहिजे तर डॉक्टर माणूस महत्वाचा आहे. माणूस अजून जिवंत आहे. आपण पोलीस केस करावं पोलीस लागेल. केस करूच तर तुम्हाला समजतंय का कधी माणूस वाचवा तुम्ही आधी पहिलं. तुमचं काम आहे. रिस्क आहे राव म्हणजे तुम्ही एक काम करा तेवढं नीट करा लवकर. तिचं रक्त व्हायलेलं आहे बरं तर ते बंद करा पहिलं. बघा लवकर. पिंटो ड्रेसिंग जाण रे. या गोळ्या घेऊन ये. सचिन एवढ्या गोळ्या आणून दे. दरी डॉक्टर तुमचे काय पैसे असतील ते घ्या. ते पेशंट नीट झालं पाहिजे. हा भाई होईल नीट. हा? काय अडचण नाही होईल. आम्ही येऊन पाहतो नंतर. ओके चालतंय. आमच्या माग गडबडी आम्ही एक काम करून येतो आमचं. ओके ठीक आहे चालतंय. हा? या, या. आणि जर शुद्धी आले तर त्यांच्या घरच्यांना फोन करून सांगा. हा ठीक आहे, करतो कॉल. मोबाईल आहे ना तिचा? चालेल फोन करा. चालतं. पप्पा पप्पा बरं आहे का? हो पप्पा बरं वाटतंय का आता तुम्हाला? पप्पा कसे आहेत पप्पा आता? बरे आहेत आता, स्टेबल झालेत. टायमाला आणले म्हणून वाचले, नाही तर गेले असते. कुणी आणलं यांना इथं? ते कुणी आणलं माहित नाही. 2 जण आलते, बिल वगैरे देऊन गेलेले इथं. पण सीसीटीव्ही फुटेज चेक करू, मग आपण समजेल आपल्याला. ठीक आहे चालेल. म्हणजे मला तर काहीच कळलं नाही. तुमचा मागे ऍक्सिडेंट झालता ना तेव्हा आपल्याला मदत करायला कोणीच नाही आलं. मी प्रत्येक येणाऱ्या गाडीला मदत मागितली पण कोण नाही आलं. हा अनोळखी असून ह्यांनी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट केलं. तिकडे पैसे पण भरले. याची आपली काहीच ओळख नव्हती त्यावेळेस. अनोळखी असून ह्यांनी मदत केली आहे तुम्हाला. मी तुमचं सगळं ऐकलं, वचन पण पाळलं. मी तुम्हाला हे सगळं सांगणार नव्हते. तुम्ही ज्या मुलाशी सांगताल त्या मुलाशी लग्न करायला उभं राहिले की नाही मी. पण तुम्ही आज त्याच्यावर हात उचलला. मला हे सांगावंच लागलं. पप्पा माझं प्रेम आहे ह्याच्यावर. मला याच्याशी लग्न करायचंय तुमच्या परवानगीने. मला हे असलं काहीच माहित नव्हतं म्हणून तुम्ही हात उचलला ना. पाहुणे आम्हाला माफ करा. आम्हाला माहित नव्हतं आमच्या मुलीचं सुख कशामध्ये आहे. त्यामुळे रागाच्या भारात हे सगळे निर्णय मी घ्यायला तयार झालो. पाहुणे ह्यावेळेस मला माफ करा. आता सगळं एवढं पाहिलंय ऐकलंय, आता तुम्ही यांचं लग्न यांच्याशीच लावून द्या. तुम्ही एवढं मोठं मन दाखवलं त्यासाठी आम्ही आभारी आहे. इथून पुढे चांगल्या पद्धतीने संसार करा आणि मी लग्न लावून देतो तुमच्या थाटात. झालं भाऊचं झालं.